आपल्या शेलूमध्ये खूप मोठं दातृत्व आहे बरं का. फक्त आपण दुर्दैव आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. एके दिवशी कपिल भाऊ पडुळ आणि आम्ही आलो होतो आपल्या या दत्तनगरमध्ये. दाजीची भेट झाली, सहज विषय झाला. मंदिरामध्ये आपल्याला फरशी बसवायची. महाराज, ज्यांनी 1 महिन्यापूर्वी जे मंदिरात आले होते त्यांनी जर काल अचानक आले असतील तर त्यांना मंदिराचा कायापालट झाल्यासारखा दिसत असेल. कपिल भाऊ निमित्त आहेत, त्यांनी मंदिराला. आणि नुसती मला तर त्यांच्याकडे बघून एक गोष्ट आवडली महाराज. कुठलंही पद नसताना, कुठलीही गोष्ट नसताना शब्द दिलाय, नुसती फरशी केली नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं की भाऊ याच्या खाली बेड नाही. त्यांनी सांगितलं हरकत नाही, जे नाही ते करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम, फरशी तर कुणी केली असती, पण आपल्या दत्तात्रय भगवंताच्या मंदिराखाली भगवान शिवशंकराची पिंड आहे. तिथं महिला मंडळीला जाता येत होतं का? नाही. तुकारामजीला तर जाताच येत नव्हतं, बाकी कोणी जाऊ की न जाऊ. तुकारामजी कधी तिथं गेलेच नाही. परंतु आता जर तुम्ही जाऊन बघितलं तर आता कुणाला सुद्धा तिथं जाता येतं आणि भगवान शिवशंकराचा कृपाशीर्वाद घेता येतं. हे कपिल भाऊ पडुळने दिलेलं योगदान आहे. ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. विठाला बघितलं तर मी कपिल भाऊ पडुळ यांचे पुनश्च एकदा अंतकरणातून त्या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की कसल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता मोठ्या मनाचा दिलदार माणूस कोणाला म्हणतात हे जर माझ्या समोर जर कोणी म्हणलं तर मी कपिल भाऊचं नाव घेईल. त्याचं कारण आहे, नुसत्या फरशी बसवण्यापासून नाही तर ती चांगली बसवली गेली पाहिजे. सगळ्या गोष्टी योग्य झाल्या पाहिजे. इव्हन कालच्या अन्नदानापर्यंत काय कमी अधिक पडतंय याची सुद्धा खबरदारी आणि काळजी घेणारा अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे आमचे कपिल भाऊ आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. काळजीच नाही, त्यांचा खूप मोठा संकल्प आहे. अजून त्यांचं मत आहे की आपण पुढच्या वर्षी आपल्याला अजून एक मोठा संकल्प करायचा आहे. मी म्हटलं भाऊ आपण एकल्यानं नाही, सगळ्या दत्तनगरवासियांच्या वतीनं करू. कारण आपली जी दत्तात्रय भगवंताची मूर्ती आहे ती सिमेंटाची आहे. आपली जी मूर्ती आहे ना ती सिमेंटाची आहे. सिमेंटाची मूर्ती कालांतराने भंगत असते आणि भंगलेल्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा आपण जर पाषाणाची मूर्ती जर आणली तर आपण तिची प्राणप्रतिष्ठा करून तिच्यात दैवत्व निर्माण करून आपल्या सगळ्या अडचणी त्या भगवंताच्या चरणावर ठेवून सुख त्या भगवंताच्या चरणातलं घेऊन आपण आपल्या संसारामध्ये त्या ठिकाणी महाराज आपण व्यस्त होऊ शकतो. याच्यासाठी माझी अशी सद्भावना आहे की पुढच्या वर्षीच्या दत्त जयंतीपर्यंत आपण भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा चांगल्या नव्या मूर्तीचा आणून करावा. आपण सगळेजण करूयात, त्याच्यामध्ये मी सुद्धा आणि आपण सगळेजण इन्व्हॉल्व होऊ एवढी अपेक्षा, एवढी सदिच्छा ठेवतो.